वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं चैतन्यं शाश्वतं शान्तं व्योमातीतनिरञ्जनं नादबिन्दुकलातीतं तस्मै श्रीगुरवे नमः। आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन, आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा। लालचावले मन लागले शे गोडे ते जीवे न सोडे ऐशे झाले आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा। तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळे परवावी आळे माय बापे, आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा। पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन। दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया। संत कृपादाने कथेचा विस्तार, संत कृपादाने कथेचा विस्तार, संत कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार। सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार ओ बाबाजी सद्गुरुदास तुका। ओम नमो ज्ञानेश्वर, ओम नमो
विठ्ठलो पावन झालो चराचरी आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन समोर आता दृष्टी पुढे ऐसा चितुर आहे जो मी तुझ पाये पांडुरंगा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला महाराष्ट्राचे महान संत जगतवंद्य जगमान्य लोकमान्य जगद्गुरु तुकोबारायांचा हा गाथ्यामध्ये 3137 अभंग आहे. हा अभंग आपल्या सेवेसाठी आपल्या समोर मांडलेला आहे. संतांच्या चरित्राच्या वाङ्मयाचा जर विचार करायचा आणि संतांचं चरित्र जर वर्णन करायचं तर जे जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांनी 5वा वेद त्यांच्या गाथ्याला म्हटलेला आहे. त्यांनी सुद्धा एवढा लहानपणा घेतला की मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायी. ची माऊली एका ठिकाणी आम्हाला सांगतात तरणे कुलीनता डोबणे को अहंकार. जर आपल्याला तरायचं जर असेल तर आपल्याला लहानपणा आपल्याकडे असावा, आपली कृती महान असावी, आपली कृती महान असावी, मात्र आपलं ध्येय लहान असावं. मी सर्वांपेक्षा लहान आहे आणि ही सगळी मंडळी माझ्यापेक्षा विद्वान. आणि अशा प्रकारचे जे संत आहेत तेची संत ज्यांचा हेतू विठ्ठल आहे त्यांचा विषय दुसरा काहीच नसतो. विषय तो त्यांचा झाला नाराज न आवडे धनजन माता पिता. हरिभक्त परायण आमचे विनेकरी बाबा, त्याचबरोबर आमचे व्यासपीठ चालक या ठिकाणी संस्था उभी केली, सुंदर प्रकारचे पोपटे या ठिकाणी उभे केले, त्यांनी हा संप्रदाय उभा केला. व्यासपीठ प्रमुख उद्याचे कीर्तनकार लेंडी महाराज. अशा प्रकारचं बघा तुम्हाला सांगतो, लेंडी म्हणजे नाला, लेंडी म्हणजे छोटा ओढा. पण ती लेंडी कुठे जाऊन पोहोचली? सागराला जाऊन पोहोचली. गंगा सागराशी गेली तशी चित्तवृत्ती समजली आणि ती सागर रूप झाली. आमचे लेंडे महाराज, कोठारी महाराज, सुदाम महाराज, बाकीची मंडळी, सगळी ही मंडळी आम्ही मुंबईला गेलो आणि त्यांनी सांगितलं आमच्या लेंडीचं पाणी असं सांगता येणार नाही, आता हे सागराचं पाणी झालं, ते सागर रूप झालं. तसं महाराज म्हणतील माझ्या आडनावाच्या किरीच्यावर चिंतला करायला आला का कशाला आला? आडनावच लई विचित्र असते. आमचं आडनाव काय स्वभावने आम्हाला विचारा. आमचं आडनाव दारूवाले. आलंय का लक्षात? काय आडनाव यांचं? दारूवाले. कपिलाधारला माझं कीर्तन होतं. मुर्गीवाल्याची पंगत होती, दारूवाल्याचं कीर्तन. लक्षात आलं का तुमच्या? कळालं का तुमच्या लक्षात आहे? माणसाचं काय सारांश, माणूस वगळण कवा बाजूला कवा जाईल हे सांगता येणार नाही. चांगला मार्ग सुचायला त्याला वेळ लागेल, पण वाईट मार्ग विनाशकाले विपरीत होईल. आता आमचं आडनाव दारूवाले का? त्याचं कारण विहिरीच्या दारूच्या फटाक्याचे कारखाने आमच्याकडे पूर्वी होते, त्याच्यामुळे आमचं आडनाव दारूचं म्हणजे देशी दारूचं दुकान. मग मला आता ते सगळ्या महाराष्ट्रामध्ये लोक लोणगावकर महाराज, म्हणजे तुम्ही आता घरी गेल्याच्या नंतर शिव वस्व सांगली टाका किंवा त्याच्यावर माझं शिवपुराण आलेलं आहे. 40,000 लोक माझ्या शिवपुराणाला होत्यात. मला 40 माणसंही कीर्तनाला आनंद वाटतो, 40,000तही मी कीर्तन केलं. मी माझं भाग्य समजतो. बाबांनी आत्ताच्या लेकराला बनवलं विना घे, आपल्याकडं तो विण्याचा मान आला. आपल्याला त्या बाबांनी सांगितलं तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे सहाय्यक. हातलिया भय काय उपयोग नाही त्याचा. आपल्याला आग्रहानं इतक्या पब्लिक मध्ये त्यांनी सांगितलं विना घ्या, काय हरकत महाराज का खाणार आहे का आपल्याला? जिथं डेअरिंग करायची ना तिथं करत नाही, जिथं डेअरिंग नाही करायची तिथं कर. मी अशा तरुण मुलीला मंडळीला सांगतो, बाळा हो चांगलं सुंदर प्रकारचं गात जा, नाचत जा, भजन करत जा देवाचे. त्यांनी सांगितलं महाराजांनी रोज गातो, रोज नाचतो. कुठं? डीजीच्या पुढं.
डीजीच्या पुढे नाचायसाठी तुम्हाला जन्म दिला का? देवे जन्म दिला भजन घुमट आहे. अरे बाबा, तुला हा देवाना हा जन्म दिला कशासाठी दिला? याच साठी केला होता. शेवटचा दिवस जो माणूस जन्माला आला त्याला जावं लागणार आहे. म्हणून एका ठिकाणी सांगितलं, जन्म आलिया तू खरी बा स्वहित दारा पुत्र वित्त नये कामा. तू जन्माला आल्याच्या नंतर तुझं स्वहित कर. एका ठिकाणी संतांनी सांगितलं, स्वहित कराहो मन आवराहो आणि प्रभू ते स्मराहो साधन सोपे. सोपा उपाय, सोपे आहे बहु फार सोपा आहे, काही अवघड नाही. एक डाकू होता, त्या डाकूला सांगितलं तू राम 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 म्हण. त्याला मारायची सवय होती, ते म्हणत मरा 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 मारा मारा. पण मरा मरा म्हणता म्हणता मारा मारा म्हणता तो वाल्याचा कोण झाला? वाल्मिक महर्षी झाला. आणि वाल्मिक महर्षी झाल्याच्या नंतर त्यानं किती कोटी रामायण केलं महाराज? 100 कोटी रामायण गुरु कृपे झाले. 7 कोटी रामायण त्या वाल्यानं केलं. वाल्या आणि जसं त्या वाल्यानं लिहून ठेवलं तसं विष्णू परमात्म्याला अवतार घेऊन वागावं लागलं. म्हणून आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज एका ठिकाणी सांगतात, बोले तैसा चाले, बोले तैसा चाले, बोले तैसा चाले, बोले तैसा चाले. त्याची वक्तावी पाऊले, त्याची वक्तावी पाऊले, त्याची वंदावी पाऊले, त्याची वंदावी पाऊले, त्याची वंदावी पाऊले, त्याची वंदावी पाऊले. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले, त्याची वंदावी जगत वंदे जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात, जसा बोलतो तसा चालला पाहिजे. जसा बोलतो तसा चालला पाहिजे, जसा चालतो तसा वागला पाहिजे. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावली. महाराज, तुमचे पाय लागले आमच्या चरणाला. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. महाराज, तुमचे पाय लागले हो, तुमचे पाय जरा घराला लागू द्या आमच्या. आमचे जर पाय चांगले असते ना स्वभावाने, आपण तर रात्री चोरांनी कापून घेतले. मग आमचे पाय कशाने चांगले झाले? थोडासा किच्यावर आपण एक दृष्टांत घेऊ, लगेच सिद्धांत घेऊ. दृष्टांताकडे चालू. विठाला विठाला रामचंद्र प्रभू आणि सीता माता दंड कारण्यामध्ये असे बसलेले, एका ओट्यावर बसले पती. आणि बसल्याच्या नंतर रामचंद्र प्रभू सीता मातेला म्हणतात, सीता माता म्हणतात, आपल्या दोघांपैकी कोणाचे पाय चांगले? दोघं पती पत्नी बसल्याच्या नंतर आमचे लेंडे महाराज काय चर्चा झाल्या काही सांगता येणार नाही, तुम्ही सोडून. असं दोघं पती पत्नी बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय चर्चा चालली? माझे पाय चांगले. सीता माता म्हणते माझे पाय चांगले. लक्ष्मण म्हणतो माझे पाय चांगले. लक्ष्मणा इकडे, आमच्या दोघांपैकी कोणाचे पाय चांगले आहे ते सांग. लक्ष्मणानं सांगितलं, हे वकीलपत्र माझे कशाला देता? तुम्ही एक बसाल, वटाने फुटाने जातील वाहत. त्यामुळं तुम्ही काय करा, तुमच्यामध्येच फैसला करून घ्या. त्यांनी सांगितलं, बघा लक्ष्मणा, तुझा फैसला आम्हाला मान्य सांग. लक्ष्मणानं सांगितलं वहिनीचे पाय चांगले. लक्ष्मणानं सांगितलं वहिनीचे पाय चांगल्या बरोबर रामचंद्र प्रभू फुगले. राग साहजिकच आहे. तेवढ्यामध्ये सीता माता फुगल्या, अभिमान झाला. लक्ष्मणानं सांगितलं वहिनी अभिमान करायची गरज नाही, तुम्ही माझ्या रामचंद्र प्रभूच्या पायाजवळ आलात म्हणून तुमचे पाय चांगले झाले. महाराज, तुमचे पाय चांगले कशाने झाले? आम्ही या वारकऱ्याकडे आलो, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आम्ही या वारकऱ्याच्या सानिध्यामध्ये आलो, त्या वारकऱ्याच्या पायाजवळ आलो म्हणून आमचे पाय चांगले झाले. विठाला विठाला आणि म्हणून अशा प्रकारचं बघा, तुम्हाला सांगतो, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून ती वासना सगळी संपून जाते. आता वासना पण काही ठिकाणी तर तुकाराम महाराजांना सांगितलं, आयशे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना.
काही ठिकाणी सांगितलं की ही वासना नको, मग ती सुवासना आणि कुवासना काय आवडायला पाहिजे आपल्या मनाला, काय आपण केलं पाहिजे. एका ठिकाणी एक इमारत पेटली, अग्निशामक दलच्या गाड्या विझवायला आल्या. त्याच्यामध्ये एक चिमणी आली, चोचीतून पाणी मागू लागली. त्या चिमणीला विचारलं, हे चिवताई, त्या अग्निशामक दलच्या पायपानं विझणं तुझ्या चोचीतल्या पाण्यानं विझन का? तिनं सांगितलं, नाही विझलं तर चालतं, म्हणून उद्याच्या पेपरला माझं नाव आलं पाहिजे, मी विझवायला होते. विठाला विठाला मी त्या ठिकाणी विझवायला होते असं माझं नाव पेपरला आलं पाहिजे. नामदेव महाराज, संत शिरोमणी नामदेव महाराज 28 वर्षापासून इथं हरिनाम संत चालतो, बरोबर. 28 वर्षापासून योगी 28 विठेवरी उभा, तशा प्रकारचा 28 वर्षापासून हा हरिनाम सप्ताह चालू आहे. आणि त्या 28 वर्षाच्या पदस्पर्शामध्ये आज आम्ही सहभागी झालो, आम्ही त्या सप्त्यामध्ये सामील झालो. आणि एवढ्यामध्ये तुम्हाला सांगतो, आम्हाला काय आलं, आम्हाला काय नाही आलं. आम्हाला चाल म्हणता नाही आली, आम्हाला अभंग म्हणता नाही आला, आम्हाला टाळ वाजवता नाही आला, आम्हाला विना घेता नाही आला, तरी आम्हाला तुम्हाला सांगतो, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळत, असं सांगितलं. एका युगामध्ये योग योग करायचं सांगितलं, एका काळामध्ये सांगितलं याग करायचं सांगितलं, म्हणजे यज्ञ करायचं सांगितलं. मग काय सांगितलं महाराज, कलियुगामध्ये काय करावं म्हणून ओ कलियुग माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी. कलियुग माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये काय सांगितलं महाराज, वेळ नाही. ही जी सगळी मंडळी 8:30ला कीर्तन झालं. कीर्तनाचा वेळ किती असतो महाराज? सकाळची काकडे भेटायला 8:30 ते 10:30. थोडस कीर्तन उशिरा झालं तर 9 ते 10 करा. काय करा? 10 करा. तिकडून एखाद्यानं जांभळी दिली की ज्ञानेश्वर माऊली म्हणावं, विठाला विठाला म्हणून कलियुगी जाण विशेष, शिवकीर्तनाचा महिमा विशेष, आयुष्याही लोकासनुष्ठान याची निर्धारे, असं पद्यपुराणात सांगितलं महाराज. आणि पद्यपुराणातला सिद्धांत शिवलीलामृतामध्ये आलेला आहे. शिवलीलामृतामध्ये 11व्या अध्यायामध्ये, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, असं एका ठिकाणी सांगितलं. कलियुगी जाण निशेष, शिवकीर्तनाचा महिमा विशेष, आयुष्याहीन लोकासनुष्ठान याची निर्धार. आता दामाजी पंत हे राहणारे कुठले महाराज? नरशीचे. नामदेव महाराजाची नरशी म्हणतात, पण नामदेव महाराजांचा जन्म सुद्धा त्या नरशीमध्ये झाला नाही, पण त्यांचे पूर्व, त्यांचे आई वडील तिथले होते. आणि ते पंढरपूरला आले, आणि पंढरपूरला आल्याच्या नंतर त्या पांडुरंगाची सेवा करू लागले. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 माझ्या वडिलाची निराशिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपास पार नाही राखीला दारवंटा, गेला भोगोटा मासा. कोण आम्हाला मान देतो, कोण आमचं नाव पत्रिकेत टाकलं, कोण आम्हाला विचारतं, तिकडं लक्ष द्यायचं नाही. माझी कंडिशन सांगतो तुम्हाला महाराज. मी जर असं टाळ घेऊन जर उभा राहिलो ना, तर मग तुम्ही ढोरकुंबा आणायचा की लगेच हे महाराजांकडे, लेंडे महाराजांकडे जायचं, लेंडे महाराजांकडे ढोरकुंबा आणायचा, लगेच ते स्वभावने आपल्या तिथं पलीकडे पकडल्या. पण मी असा लापट पद चाळे करत राहिलो, चिटकून राहिलो गोचिडा. आणि चिटकता चिटकता मी आता या वर्षी माझं 17 दिवस शिवपुराण कर्नाटक मध्ये बेळगाव जिल्ह्यामध्ये मंगसुळीमध्ये झालं. ते मी तुम्हाला सांगतो. इथंही 40,000 लोक, ज्या वेळेस रामचंद्र प्रभूची प्राण प्रतिष्ठा
त्यावेळेस माझं शिकवण सांगितलं. माझं नाही झालं, मी नाही केलं, करणारा कोण आहे? ज्याला आपला माथा चांगला ठेवायचा ना त्यानं गाथा वाचला पाहिजे. ज्याला वाचायचं ना महाराज महाराज ज्याला वाचायचं ना त्यानं वाचत राहिलं पाहिजे. ज्याला वाचायचं ना त्यानं वाचत राहिलं पाहिजे. ज्याला वाचायचं ना त्यानं वाचत राहिलं पाहिजे. त्या लेकरायला आई वडिलांनी घरून संस्थेमध्ये महाराजांच्या टाकलं. किती सुंदर बाजू लागले. मला असं वाटतं लक्षात आपल्या शोले मध्ये नाही सांगितलं की हात मुझे दे. म्हणजे इतकं सुंदर गुण पाहिजे माणसामध्ये. वाण काय आहे त्याला महत्व नाही. हे ठाकूर हे हात मुझे दे दे. महाराज तुम्ही शोले पिक्चर बी पाहिलं, सगळंच पाहावं लागतं. विठाला विठाला अरे तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये चांगलं आहे चांगलं आहे घ्या, चांगलं आहे. पण आपण चांगल्याचा शोध नाही घेत. आपण काय घेतो? म्हणून सांगितलं दही मंथुनिया घ्यावे ते हो लोणी तेही शुण पाणी देईल. हरिपाठामध्ये सांगितलं मंथोनी नवनीता तैसे गे मंथोनी नवनीता तैसे गे आनंदा मंथोनी नवनीता तैसे गे आनंदा मंथोनी नवनीता तैसे गे आनंदा. वाया व्यर्थ कथा सांगे मान वाया व्यर्थ कथा सांगे ओ मंथोनी नवनीता तैसे गे आनंदा. हरिपाठामध्ये आमच्या माऊलीनं सांगितलं मंथोनी नवनीता तैसे गे अनंता. त्या लेकरांना बघा तुम्हाला सांगतो आई वडिलाला देहत्याग करावा लागला. आई वडिलाला देहत्याग केल्याच्या नंतर लेकर रस्त्यावर आले. त्यांना कोण भिक्षा वाढली नाही. ज्यांनी भिक्षा वाढली असेल ना ती भिक्षा सुद्धा झटकून घेतली महाराज, ती कुत्र्याच्या पुढे टाकली. त्या लेकराने अभ्यास केला. अभ्यास केला. ज्याला आपल्या जीवनाचं साफल्य करायचं ना, श्रम साफल्य ज्याला करायचं त्यानं अभ्यास केला पाहिजे. जाता जाता माझ्या पाकिटातली एखादी नोट कमी करा. घाम गाळणाऱ्या तुम्हाला सांगतो त्या कलावंताची किंमत करा. माझं काही नाही महाराज, आता दोन्ही मुलं सर्व्हिसला लागले, काही टेन्शन नाही, चिंता नाही लेणे महाराज. जर म्हणले उद्या आमच्या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवायला चला तरी तयार. फक्त आपण सेवा करा. माझ्या वडिलाची निराशिका देवा तुझी चरण शोभा पाडू. सेवेचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. महात्मा गांधींनी तुम्हाला सांगतो कपडे विणून लोकांना वाटले. महात्मा गांधी जाता वेळेस उघडे गेले, पण आज प्रत्येक पंढरपूर कोणाला शिकताय महाराज? म्हणून रोपी लेते वरी आली, याची फळ प्राप्त झाली. इवलेशे रोप लाविले दारी त्याचा गेला मोगरा फुलला मोगरा फुलला. असा मोगरा फुलला पाहिजे. कोणाचं लेकरू आहे हो? काय सुंदर गायन करत. त्याचंही नाव, त्याच्या आई वडिलाचंही नाव, त्याच्या गुरुजीचंही नाव. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी भी पिल्ले होते. आगे देखे तो 10-15, पीछे देखे तो 10-15. कितना बड़ा मेरा परिवार है. कई देर से देखे तो कोई कुत्ते लेके जाते, कोई बिल्ले लेके जाते. रहे सही कोई मेहमान आए तो उस पर भी बीत जाती. पुत्र कसा व्हावा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. आपल्या रक्ताची करंगडी कापून रायरेश्वराला अभिषेक केला. घोड्यावर स्वार होताना गर्जना केली, हर हर म्हणून तुमचं आज हिंदुत्व टिकलंय. म्हणून तुमची संस्कृती टिकली. संस्कार नसलेले माणसं
दाणे नसलेले कणसलेले माणसासारखे असते. विठाला विठा लेंडे महाराज तुम्ही दुसरं काही एखादं विशेष केलं असं त्याला महत्व नाही, पण आज एक एक लेकरू शिकून तुमचं महाराष्ट्रात गीत जाणार तर तुम्ही बी आहे, जाणार तर मी बी आहे. तुलसी आहे जगत में जग हाशे तू रोए रे, अब ऐसी करनी कर चल जग रोए तू हाशे. जात असताना आपल्याकडे पाठीमाग लोकांनी रडावं आपल्या करता. कोणाला श्रेय द्यावं लागेल, हे सर्व श्रेय कोणाला द्यावं लागेल? दामाजी पंताला द्यावं लागेल, नामदेव महाराजांचं श्रेय. हे श्रेय तुम्हाला सांगतो कोणाला द्यावं लागेल. आपण म्हणतो हनुमंत सुंदर आहे, सुंदरानना पिंगलोचना दृष्टभंजना विश्वरंजना कृतात्मजा शोकनाशना हे दयानिधे वायुनंदना. हनुमंतरायाला आपण श्रेष्ठ म्हणतो, पण अंजनी माता धन्य होती म्हणून हनुमंत. ज्याची माता धन्य आहे, छत्रपती शिवाजी महाराजाला आपण धन्य म्हणतो, पण ज्या जिजामातेनं त्या पाळण्याची दोरी हलवली ती जिजामाता धन्य. अशाच प्रकारचं हे दाम्पत्य बघा, तुम्हाला सांगतो देव कसोटी घेत असतो. कशी? ज्याप्रमाणे ऊस आपण चरकामध्ये घालतो ना, चरकामध्ये घातल्याच्या नंतर त्या ऊसाच्या चिवट्या चिवट्या अर्थ तो ऐसा पाहिजे बहुगोड जैसा युक्षुदंडचा तोडिता मोडिता सोलिता पिळिता अग्नीने जाळीता चवी पाक झाल्यावरी तळविती चरणी अंती साखर मुली चवी नसुडी. ऊसाचा अंत होतो पण त्याची गोडी सोडत नाही. तसं ही ध्येय आपलं समोर पाहिजे. परभणी जिल्ह्यामधून पंढरपूरला पांडुरंगाच्या रावळात आले. कठीण अवस्था महाराज. नामदेव महाराजांच्या कुटुंबामध्ये जवळपास एकूण 15 मंडळी होती. सगळी मंडळी किती होती महाराज? 15 कुटुंबामध्ये मंडळी होती. खायला निमंत्रण नाही. आणि अशा प्रकारचं त्या भगवंताला आळवलं, त्या पांडुरंगाला आळवलं. त्या पांडुरंगाची प्रार्थना केली की पांडुरंगा आमची कूस उजव रे, आणि अशा प्रकारची आमची कूस उगव. ज्याप्रमाणे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की कुळामध्ये संतती कशी आहे? कुळी कन्या पुत्र दयाचा हरी का वाटे देवा, दयाचा हरी का वाटे देवा, दयाचा हरी का वाटे देवा, दयाचा हरी का. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती सात्विक, कुळी कन्या पुत्र होती सात्विक. दयाचा हरी का वाटे देवा, दयाचा हरी का वाटे देवा, दयाचा हरी का वाटे देवा, दयाचा हरी का वाटे देवा. कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी 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 कन्या पुत्र होती जे सात्विक. जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात? कुळामध्ये संतती जन्माला यायला महत्व नाही. संतती जन्माला आली की कोणाचं लेकरू आहे हो? मिरट मध्ये आलं, पहिलं आलं, पेपरला बातमी आली,
नाव कमवलं, काय उपयोग आहे? जन्माला आला हेला आणि पाणी हेला. आयुष्याचा नाश झाला, दास म्हणे वाया गेला. बारे गेलो गेलो वाया, मज तारी शंभूराया. आणि हे तरण्या करताची ज्ञानेश्वर माऊली एका ठिकाणी म्हणतात, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो. गुरुची कृपा प्राप्त व्हावं लागते, गुरुची सेवा करावं लागते. अशाच प्रकारचं तुम्हाला सांगतो, त्या दामाजी भक्तांना माझ्या गोनाईने त्या पांडुरंगाची सेवा केली, निष्काम भावनेनं सेवा केली महाराज, त्याचा अंत नाही. आणि अशा प्रकारचा तुम्हाला सांगतो, आधी अंतापर्यंत त्या भगवंताची प्रार्थना केली, त्याला एकच मागितलं, मागणे तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. या संताशी निर्व्यानिक तुझं काही न मागू देवा, तुला द्यायचं असेल ना तर मला संतती दे आणि ती विद्वान दे. त्याच प्रमाणे तुम्हाला सांगतो, पांडुरंगाची कृपा झाली. भगवान परमात्मा बघा, एवढ्यामध्ये तुम्हाला सांगतो निर्गुण समाधीतून आणि एवढ्यामध्ये सगुण रूपामध्ये आले, आणि सगुण रूपामध्ये येऊन आपल्या त्या गोनाईला दर्शन दिले. काय सुंदर चरित्र त्या गोनाईचा आणि विठ्ठलाचा संवाद ऐका तुम्ही त्या नामदेव महाराजांच्या चरित्रामध्ये. म्हणून हे करता वेळेस आपलं आयुष्याचा एक क्षण महाराज, आपल्या आयुष्याचा एक क्षण सुद्धा वाया जाता कामा, एक क्षण इकडं तिकडं जाता कामा नाही. अभ्यास करत राहायला पाहिजे. आमच्या माऊलीनं अभ्यास केला, जड भिंती चालवली. अहो माणसाच्याच मुखातून नाही, एका तुम्हाला सांगतो तो जे हलगट म्हणते त्याला, ते जर सोडलं ना प्यायला आईला तर ते मालकाला धिडक्या मारतं, इतका अडाणी असतो. त्याच्या मुखातून भेद बोलून, त्याच्या मुखातून भेद बोलून दाखवले. म्हणून सर्वप्रथम तुम्हाला सांगतो महाराज, कीर्तनामधून, रामायणामधून, भागवतामधून, कुठल्याही बघा प्रबोधनामधून अगोदर सर्वप्रथम अगोदर आईला आई आणि वडिलाला वडील मागा. कुंडलिक आपल्या आई वडिलाला घेऊन काशीला चालला, आणि काशीला जात असताना पुंडलिकाच्या भेटीसाठी परब्रह्म आले का. पुंडलिकाच्या भेटीला, पुंडलिक पांडुरंगाच्या भेटीला गेला नाही, सावता महाराज पांडुरंगाच्या भेटीला गेले नाही, सावता महाराजांकडेच भगवान परमात्मा भेटीला आले. पुंडलिकाच्या भेटीसाठी, आपण आरतीमध्ये म्हणतो ना, पुंडलिकाच्या भेटीसाठी परब्रह्म आले का. ते परब्रह्म म्हणजे शिवाचं प्रतीक आहे. आणि अशा प्रकारचं तुम्हाला सांगतो संतती व्हावी. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मुख्य संस्कार 10 आहे, उपसंस्कार 16 आहे. त्या 10 संस्कारापैकी हरिपाठामध्ये एक दृष्टांत आलेला आहे. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला आणि उद्धवा लागला कृष्ण दाता. विठ्ठला 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 विठ्ठला. अशा प्रकारचा आम्ही हरिपाठ घेतो. बरीच मंडळी आम्हाला विचारते, महाराज हरिपाठ म्हणजे काय हो, शिवपाठ म्हणजे शिवपाठ काय हो, ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वरी काय हो, परमरहस्य म्हणजे काय हो. हे जे ज्यावेळेस नेते महाराज तुम्ही शिवपुराण ऐकतात त्यावेळेस आमचे आप्पाजी तुम्हाला सांगते, तुमचा संपर्क मला द्या, तुम्ही मला बोलवा तुमच्या संस्थेमध्ये, मी तुमच्या. तर या सगळ्या क्षेत्रात जात असताना, शिवपुराण करत असताना 18 पुराणाचा अभ्यास करावा. काही रामायणाचार्य असतील, काही भागवताचार्य असतील, काही ज्ञानेश्वरी व्यासपीठ प्रमुख असतील. माझ्याकडं कुठलाही कार्यक्रम आला तर मी आज म्हणलो नाही आतापर्यंत की मला ही जमत नाही. करणारा तो आहे, तो करणार आहे. मागे पुढे उभा, आगे आघात, त्यानं सगळं तो करून घेणार. पण आपलं ध्येय पाहिजे, आपली तयारी पाहिजे. आणि याच पद्धतीनं बघा त्यांच्या कुळामध्ये संत नामदेव महाराज हे संतती प्राप्त त्यांना झाली. संतती प्राप्त होणं महत्वाची आहे. आपला मुलगा नवरदेव व्हाव का देव व्हाव, आपला मुलगा नवरदेव व्हाव का देव व्हाव, आपल्या
आपल्या मुलाला आपल्याला जास्त करून अगोदर तुम्हाला सांगतो नवरदेव म्हणून वाटतं. झालं. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आता बाकीची आमची महाराज मंडळी सगळे हळद लागलेली आहे. आपण काही ब्रह्मचारी नाही. आता फक्त कसं शेकायचं ते पहा. कसं शेकायचं त्या पद्धतीने आता शेका. हळद लागलेली आहे ना. आता कसं शेकायचं ते पहा. या संसारामध्ये सुख नाही. काही संतांनी सांगितलं अवघाची संसार सुखाचा करीन. काही संतांनी सांगितलं. आमच्या माऊलीनं संसार बी केला नाही पण सांगितलं अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन ती लोकी जाईन गे माये नया पंढरपुरात भेटेन माहेर आपल्या. काही संतांनी सांगितलं संसार दुःख बांधवली आहे. हा संसार सुखाचा विचार नाही. महाराज जे संत म्हणतात संसार दुःखाचा आहे त्यांचं खोटं आहे का? पण जे संत म्हणतात हा संसार सुखाचा आहे त्यांचं खोटं आहे का? नाही. जो गोचिडा सारखा लेंडे महाराज संसाराला चिटकला गोचिडा सारखा त्याच्यातून बाहेरच निघालं त्याला संसार आणि जो त्या संसारामध्ये आहे आणि असून त्या संसारामध्ये नाही त्याला संसार सुखाचा. असोनी संसारी बोला. असोनी संसारी जीवावे गोकारी. असोनी संसारी जीवावे गोकारी. असोनी संसारी जीवावे गोकारी. असोनी संसारी जीवावे गोकारी. वेदशास्त्र उभारी वायसदा. वेदशास्त्र उभारी वायसदा. रे मुखे म्हणा. रे मुखे म्हणा. अरे मुखे म्हणा. रे मुखे म्हणा. वेदशास्त्र उभारी वायसदा. वेदशास्त्र उभारी वायसदा. हरे मुखे म्हणा. हरे मुखे म्हणा. ओ हरे मुखे म्हणा. हरे मुखे म्हणा. माऊलीनं हरिपाठामध्ये अभंग 28 अभंग सांगितले. इतके सोपे आणि इतकं वर्मय. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण श्रुती स्मृती सगळं आहे. आपला आताच विषय निघाला होता सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबाला कसा मिळाला आणि उद्धवाला त्याला कृष्णदाता कसा लागला त्याचं आपण थोडस 2 मिनिटांमध्ये चिंतन पाठवून समोर चालू. अशा प्रकारचं बघा एक दिवस अर्जुनाला अभिमान झाला. उद्धवाला अभिमान झाला आणि उद्धव म्हणतो देवा माझ्या इतका परमश्रेष्ठ भक्त कोणी आहे का? श्रीमद भागवत उद्धवानं ऐकलं पण अभिमान केला. देवाला अभिमान सहन होत नाही. देवानं सांगितलं चला हस्तिनापूरला जायचं होतं. परत चुकला मनोमार्गे गेला. तेथेची मुकला हरिपाठी स्थिरावला. तोचे धन्य हस्तिनापूरला पोहोचले. पोहोचल्याबरोबर दुपारी अर्जुन वामकुक्षी नावाची निद्रा घेत होता आणि द्रौपदी त्याचं डोकं वाचत होती. वामकुक्षी नावाची निद्रा किती मिनिटं असती महाराज? फक्त 40 मिनिटं. कुंभकर्णासारखं झोपायचं नाही. मी जे झोपलो महाराज जेवण केलं जे झोपलो संध्याकाळी झोपलो त्याची मोज आता पाते झोपायच्याच वेळेला झोपा उठायच्याच वेळेला फक्त अन्नाची लहर म्हणून 40 मिनिटं वामकुक्षी नको. ती वामकुक्षी बघा अर्जुनाने घेतली. तेवढ्यात भगवंताचा त्या उद्धवाला सांगितलं जाय द्रौपदीला सांग भगवंत आले. पाणी सांगितलं. अतिथी देव भव आचार्य देव भव गुरु देव भव. अतिथी आल्याच्या नंतर अतिथीची सेवा करायला. एवढ्यामध्ये उद्धवाला सांगितलं उद्धवा तू 1-2 मिनिटं करता द्रौपदी पतीची सेवा मोडता येत नाही आणि अतिथीची सेवा सोडता येत नाही. एवढ्यामध्ये द्रौपदीनं काय केलं ते आपल्या मांडीवरचं शीर कमळ काढलं आणि उद्धवाच्या मांडीवर दिलं. पाणी घेऊन गेले. पाणी घेऊन गेल्याच्या नंतर महाराज सगळ्या रोमारोमामधून श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा हे
कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. अर्जुन झोपला होता. स्वभावाने आप्पा शिवपाठामध्ये सांगितलं, सुषुप्तीत जीव होय शिवलीन नसोनी स्मरण स्मृती अस. अर्जुन झोपलेला होता. पण अर्जुनाचे रोम रोम बघा, एका एका रोमाचं भगवंताचं चिंतन चालू होतं. किती रोम आहे आपल्या शरीरावर? 9,963 रोम. एका एका रोमातून आवाज येत होता, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. मग उद्धवानं बघा, तुम्हाला सांगतो, त्या भगवान परमात्म्याचे पाय धरले, सांगितलं, माझ्यापेक्षा 1000 पटीनं अर्जुन श्रेष्ठ आहे. माझ्यापेक्षा 1000 पटीनं अर्जुन श्रेष्ठ आहे. अर्जुन जागे होता का झोपला होता? पण सुषुप्तीत सुद्धा तो शिवलीन होता, भगवंताच्या नामामध्ये विसरला नव्हता. म्हणून सांगितलं, असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. त्याच प्रमाण सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबलान उद्धवाला आदला. कृष्णदाता आता उद्धवाला लाभला, पण प्रल्हादाला कसा बिंबला हे 2 मिनिटांमध्ये आपल्याला पाहायचं आणि पुढे चालायचं. हिरण्यकश्यपू आटपत नव्हता म्हणून एवढ्यामध्ये काय केलं, हिरण्यकश्यपूची पत्नी कयादू इंद्र घेऊन पळून चालला. पळून चालल्याच्या नंतर महर्षी नारद भेटले. त्या पतिव्रतेला कुठे घेऊन चालला? सोड तिला. सांगितलं, तो मला हिरण्यकश्यपू आटपत नाही म्हणून त्याची बायको घेऊन चालला. बांगड्या भरणं म्हणे 6. पतिव्रतेने काय केलं? सोड तिला. तिला सोडलं आणि आपल्या आश्रमामध्ये नेलं. आणि एक दिवस हिरण्यकश्यपू शिकारीला गेला. महाराज, शिकारीला गेल्याच्या नंतर एक पाखरू काय म्हणलं, नारायण. पाखरू काय, लय गरमत असेल तर करा चालू, काय अडचण, गरमी होत असेल तर करा चालू. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला सांगतो, विठ्ठला 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 विठ्ठला. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला सांगतो, ते हिरण्यकश्यपू शिकारीला गेलं आणि एक पाखरू काय म्हणलं, नारायण म्हणलं. काय म्हणलं महाराज? नारायण म्हणलं. नारायण नारायण हरी नारायण हरी भक्ती मुक्तीचारी घरी त्याच्या. नारायण म्हटल्याच्या बद्दल पत्नीला घरी आल्याबरोबर म्हणले, पाखरू नारायण म्हणलो. काय म्हणलं? काय म्हणलं व पाखरू? नारायण म्हणलं. काय म्हणलं व पाखरू? नारायण म्हणलं. काय म्हणलं व पाखरू? नारायण म्हणलं. असा उच्चार करून घेतला. असा उच्चार करून घेतला आणि पत्नीचा संग झाला. पत्नीचा संग केला म्हणून त्या राक्षसाच्या कुळात बघा, साक्षात देवाचा अंश बघा त्यांच्या पोटाला आला. सत्वर उच्चारी प्रल्हादी बिंबला. बिंबला म्हणजे त्याचा संचार त्याच्यामध्ये झाला. त्याचप्रमाणे मला सांगायचं कशासाठी, हरिपाठातलं उदाहरण कशासाठी सांगितलं तुम्हाला सांगतो. त्या पांडुरंगाची सेवा केली त्या दाम्पत्यानं, आणि म्हणून त्यांच्या कुळामध्ये तुम्हाला सांगतो, तो जे संत शिरोमणी नामदेव महाराज पोटाला आले. संत शिरोमणी सावता महाराजांची जयंती आज. जयंतीच्या निमित्तानं हा कार्यक्रम आहे. आणि ही जयंती आता अवघ्या 8व्या दिवसावर आली का 7व्या दिवसावर? 8व्या दिवसावर. काल्याच्या दिवशी जयंती होईल आहे ना, 8व्या दिवशी होईल. किती दिवसाला करत असतं दरवर्षी जयंती साजरी? 8व्या दिवशी. म्हणून अशा प्रकारचं, कारण कधी बऱ्याच ठिकाणी राम जन्माच्या टायमाला काला असतो महाराज, बऱ्याच ठिकाणी, काही ठिकाणी आदल्या दिवशी असतो. सावता महाराजाची बी माझी कथा असते टेंभुर्णीला, तर 8व्या दिवशीच बघा, जयंतीच्या पुण्यतिथीच्या दिवशीच बघा तुम्हाला सांगतो कार्यक्रम असतो. तर अशा प्रकारचं तुम्हाला सांगतो, हरिपाठामध्ये सांगितलं, काळ वेळ नाही उच्चारिता पाही आणि दोन्ही पक्ष पाये उदरती. दोन्ही पक्ष पाये उदर. दोन्ही पक्ष पाये उदर.
दोन्ही पक्ष बाई उतरते. काय सुंदर गाणारी मंडळी आहे, काय सुंदर वाजवणारी आहे. सगळे चांगले आहे बघा, पण ते ज्वारीत बुजवून उभं करते का तसा मीच येडा आहे याच्यात. कीर्तनकार तरी चांगलं पाहिजे ना सुसराईत मंडळीमध्ये. आणि म्हणून अशा पद्धतीनं तुम्हाला सांगतो, गुणीजनाची काय किंमत करा. हे लेकरू वाजवायला लागलं, दुसरे आई वडील बसले का हो काय छान सुंदर, काय आई वडिलाच्या कुशीत जन्माला आलो हो, काय छान वाजवतं. ही मंडळी गायला लागली तर किती छान गाते हो. आम्हाला बी असं वाटतं स्वभावने आप्पा अशी लेकरं आमच्या पोटाला याव गाणारी, पण ती नेमके पिणारी येते बघा. विठाला विठाला उपनिषदामध्ये सांगितलं, उपनिषदामध्ये काय सांगितलं, जसे तुमच्या आई वडिलाचे संस्कार असतील तशी येणारी पिढी जन्माला येईल. दोघं नवरा बायको, ते बाईला दिवस गेले, दोघं नवरा बायकोची चर्चा चालली. आपला मुलगा डॉक्टर करायचा, बाई म्हणते नाही माझा मुलगा इंजिनियर करायचा. कळालं का तुमच्या लक्षात? जे त्यांचे विचार त्या वेळेला असतील तशी संतती निर्माण होणार, तशी संतती निर्माण होणार आहे. आताच आपण पाहिलं ना, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, प्रल्हादावर ते संस्कार झाले. म्हणून मी नेहमी सांगत असतो, संस्कार नसलेले माणसं दाणे नसलेले कंस सारखे आहे. आचार मार्गाचे ठाई राव रंक सारिकाची पाहिन, मार्ग चुकता अग्रेसर येई निज पदासी. एक ओवी आहे उपनिषदामध्ये. काय सांगितलं, आचार्याच्या ठिकाणी जर भिकारी असला महाराज, भेंडे महाराज, आणि तो जर आचार संपन्न असला त्याचा राजा होता. आणि आचार्याच्या ठिकाणी जर तुम्हाला सांगतो आचारहीन असला आणि राजा जर असला तर भिकारी होतो. विठाला 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 विठाला. आपल्या देशाचा पंतप्रधान आता सध्या कोण आहे? मोदीजी आहे. कोण होते ते? इच्छा आहे. कोण होते? कोण झाले? देशाचा राजा झाला. आणि एवढ्यामध्ये आमची माऊली आम्हाला एका ठिकाणी सांगतात, राज याची कांता काय भीक वागेन मनाच्या जोगे सिद्धी पाय. अशा प्रकारची त्या पांडुरंग परमात्म्याची पा तुम्हाला सांगतो, सोनार आहे. एक सोनाराकडे धातू नेला आणि त्याचे अलंकार बनवले. कोण अंगठी बनवली, कोण शेवण पीस बनवले, कोण काय अनेक प्रकारच्या वस्तू बनवल्या, त्याला उपमा दिली. मला सांगा महाराज, देव किती आहे? आपुला तो एक देव करुणी घेवान, तेने विन जीवा सुख नव्हे. कोणी त्या देवाला विठ्ठल म्हणत असेल, कोणी पांडुरंग म्हणत असेल, कोणी राम म्हणत असेल, कोणी शिव म्हणत असेल, कोणी विष्णू म्हणत असेल, अनेक त्याला नाव आहे. जसं सोन्याच्या एवढ्यामध्ये धातू एकच आहे आणि त्याचे अलंकार बनवलेले आहे, तसे अनेक प्रकारचे भगवंताचे रूप असतील, पण भगवंत मात्र एकच. म्हणून सांगितलं, पुंडलिकाच्या भेटीसाठी विठ्ठल आले गा नाही. मग कोठाळे महाराज, पुंडलिकाच्या भेटीसाठी पांडुरंग आले गा नाही. मग पुंडलिकाच्या भेटीसाठी परब्रह्म आले का? ते परब्रह्मच म्हणजे एक ईश्वराचं प्रतीक आहे. विठाला 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 विठाला. आणि अशा प्रकारच्या त्या भगवान परमात्म्याची सेवा करता करता महाराज तुम्हाला सांगतो, तो परमात्मा कसा आहे? तुझं निर्गुण म्हणो की सगुण? अरे काय म्हणावं देवाला? निर्गुण म्हणाव का सगुण म्हणाव? हा, तो निर्गुणामध्ये आहे, तो सगुण रूपामध्ये आहे. अशा प्रकारचं त्या भगवंताचं रूप आहे. आमच्या ज्ञानेश्वर माऊलीने एका ठिकाणी सांगितलं, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. आता हा शब्द कोण वापराव? साजनीचा शब्द पुरुषानं वागाव का स्त्रीनं वापराव? मग आमचे ज्ञानेश्वर माऊली स्त्री आहे का पुरुष आहे? कोण आहे? पण आमच्या माऊलीनं साजनी म्हणजे एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला सांगते, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलीला आम्ही माऊली म्हणतो, ज्ञानाबाई म्हणतो. बाई आहे का? पोरगी आहे का? ज्ञानेश्वर महाराज ज्ञानाई म्हणतो. का म्हणतो? आईची उपमा का दिली? आईला बाळातकडं नंबर 1 ची बाटली आईला घ्यावं लागते महाराज, बाळातकडं नंबर 2 ची बाटली आईला घ्यावं लागते. बाळ नाही तर जीवाचा काळ. ह्यो कुठं भंडारे खायला पठ्ठ्या मोकळा आहे. कळलं का तुम्हाला? म्हणून त्या माऊलीला आईची उपमा दिली, बाईची उपमा दिली.
रूप पाहता लोचनी, डोळ्यानं ते रूप पाहिलं. आणखी तुम्हाला आठवतं का एक अभंग मागच्या वर्षी आपण घेतला होता, देखून या तुझ्या रूपाचा आकार उभा कटीकर ठेवून या, तेने माझ्या चित्ता झाले समाधान, वाटते चरण न सोडावे. कारण पहिलं कीर्तन असतं माझं. पहिलं कीर्तन म्हणजे तुम्हाला सांगतो तडजोड असते, है ना. जोड जाड असते, सगळी शिवळा आहे तर जोते नाही, मुंगशे सापडत नाही, कुठं ते पेरणीची खोळच सापडत नाही, अनेक प्रकार कोसल्याच सापडत नाही, येठणच सापडत नाही, असं जोड जाड करून. आणि माझं पहिलं कीर्तन म्हणजे तुम्हाला सांगतो कसं आहे, त्याच्यामुळे मला बी जास्त गर्दी भीती वाटते, त्याच्यामुळे बरं थोड्या मंडळीमध्ये आपली सेवा करून जायचं. काय पहिला दिवस काय, दुसरा काय, तिसरा काय, नाही नाही नाही, राजूर गणपती, गणपतीपासून सुरुवात. महाराज तुमचं पहिलंच कीर्तन, मला बसवलं हरभऱ्या झाडावर तुमच्या सोबत, पहिलंच कीर्तन, सेवा करायची. पहिला दिवस असो का दुसरा असो, आणि पहिल्या दिवशी रूप प्रकरणात बोलावं लागतं, नाम प्रकरणात बोलावं लागतं. उद्याच्या प्रसंगामध्ये महाराज आज रूप पर बोललं तर उद्या नाम पर बोलावं लागेल, मग संत पर बोलावं लागेल. परंपरा आहे, या संप्रदायाच्या परंपरेनुसार चालावं लागेल. म्हणून आपल्याला रूपाबद्दलच आपल्याला चिंतन करावं लागेल. आणि म्हणून अशा प्रकारचं महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, महाराज 9:30 वाजले तुम्ही अजून अभंगावर नाही आले. अशा प्रकारचं तुम्हाला सांगतो त्या भगवंताचं रूप कसं आहे, अभंगाच्या पहिल्या चरणात. आवडे हे रूप गोजी रे सगुण, आवडे हे रूप गोजी रे सगुण, रूप गोजी रे सगुण, आवडे हे रूप गोजी रे सगुण, पाहता लोचन सुखावले, पाहता लोचन सुखावले, 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 आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे, आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे, आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे, दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माऊली सांगतात आपल्याला, पहिल्या चरणामध्ये सावधान, ड्रायव्हर शिकत आहे, होत असतं काही, तिकडं न जाता, तिकडं न जाता नाही जाऊ दिले अन्यठाई चित्त, धन्य गोतवित झाला देव. काय सांगितलं, नाही जाऊ दिले अन्यठाई चित्त, धन्य गोतवित झाला देव. नाही, मन फार कठीण आहे हो, हे मन लय चंचल आहे. म्हणून या मनालाच प्रार्थना केली बऱ्याच संतांनी. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मनावरच असे अनेक अभंग रचले. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, तेव्हा सोडविना माया बाप, सोडविना राजा देशाचा चौधरी, आणि कसोयरी भली भली, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचोनिया. हे मन जिकडं नाही जायचं ना तिकडं जात आहे महाराज. आणि जे मनात घ्यायचं,
जे मनात घ्यायचं, जे मनाला आवडायसारखं आहे ते करायचं, ते करता येत नाही. कारण तुम्हाला सांगतो, देव वशे चित्ती त्याची घडावी संगती. ऐशे आवडते मना देवा पुरवावी वासना. ह्या चांगल्या गोष्टी प्राप्त होण्याकरता सतत सतत अभ्यास करायचा. सतत अभ्यास करायचा. नमः शिवाय सतत अभ्यासे सर्व उपाधीला. यजुनी पावला जीव अनादी सोहम वृत्तीला. सोहम जपता नाम शिवाचे आत्मत्वीर मला. म्हणून जपात मी नमः शिवाय सांगे जग. म्हणून आपण नेहमी भगवंताच्या चिंतनात राहायचं, सारखं चिंतनात मध्ये राहायचं. आणि अशा प्रकारच्या चिंतनामध्ये राहिल्यामुळं काय होतं, चित्त शुद्ध होत. चित्त शुद्ध करी दैन्य दूर करी निर्मळ अंतरी ठेव सदा. देवी भागवतामध्ये सांगितलं, माझं चित्त जर मला आदिमायादी शक्ती शुद्ध करायचं असेल ना, तर मी सतत सतत बघा एवढ्यामध्ये चिंतन केलं पाहिजे. चिंतन केलं पाहिजे. काय करतो आपण, चिंतन करतो का चिंता करतो? महाराज काय करतो, चिंतन केलं पाहिजे. पण आपण चिंता करतो. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाण तसे. चिंतन केल्यानं चित्त शुद्ध होत बाबा. आणि चिंता केल्यानं चितेवर लवकर जातं. विठाला 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 विठाला. चित्त आणि चिंतन, चिंतन आणि चित्त, चिंतन आणि चिता आणि चिंतन याच्यामध्ये काहीच फरक नाही, एका टेंबाचाच फरक. पण चिंता आणि चित्त, चिंता आणि तुम्हाला सांगतो चिता सारखीच आहे. मेलेल्या माणसाला चिता जळते, मेलेल्या माणसाला काय जळती, चिता. आणि जिवंत माणसाला चिंता जळते. विठाला 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 विठाला. म्हणून एका ठिकाणी सांगितलं, म्हणून या त्यांचे टाकोनी चिंतन करावे स्मरण शंकराचे. आणि अशा पद्धतीचं बघा नामदेव महाराज, तुम्हाला सांगतो त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये इतके विलीन झाले, इतके विलीन झाले. पोरग जर रोज हरिपाठाला जर जायला लागलं, पोरग जर रोज तुम्हाला सांगतो भजनाला जायला लागलं, कीर्तनाला जायला लागलं, मायबाप म्हणते महाराज होतो काय, काय म्हणते मायबाप, महाराज होतो काय. महाराज आपल्या लेकराला आईवडिलाला व्हावं वाटत नाही, देव आपल्या लेकराला व्हावं वाटत नाही, नवरदेव व्हावं वाटत. आपला विषय तो झाला. म्हणून एवढ्यामध्ये तुम्हाला सांगतो या गोष्टी साध्या नाही. एका ठिकाणी सांगितलं सोपे आहे बहु पारण, एका ठिकाणी सांगितलं खूप अवघड आहे. नामदेव महाराजाला इतकं देवाचं वेड लागलं, इतकं देवाचं वेड लागलं, इतकं देवाचं वेड लागलं की नामदेव महाराज तुम्हाला सांगतो प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे 5 प्राण, हे 5 प्राण नामदेव महाराजांना त्या पांडुरंगाला समर्पित केले. देव आपलासा केला. दामाजी पंताची परंपरा होती, स्वयंपाक झाला की देवाला नैवेद्य समर्पित करायचा, देवाला नैवेद्य समर्पित केल्याशिवाय खायचं नाही, असा एक परंपरा होती. अशी परंपरा चालत असताना थोडं नामदेव महाराजाला कळायला लागलं, या लेकरासारखे नामदेव महाराज झाले. नामदेव महाराजाला सांगितलं, नामा आता देवाला निवद घेऊन जा बरं, तू तुझ्या बापाला वेळ नाही, कुठेतरी गेलेलं आहे, काम आहे पाठीमागं, म्हणून नामदेवाला पाठवलं. नामदेवाला पाठवल्याच्या नंतर नामदेवानं सांगितलं, देवा त्या दिवशी एकादशी होती, दुधाचा नैवेद्य घेऊन गेला, हे दूध तुला घ्यावं लागल. आमच्या परंपरेनुसार बऱ्याच पिढ्या गेल्या, आमचे पूर्वीचे लोक बघा, माझ्या वडिलाची निराशिका देवान तुझी चरण सेवा पांडुरंगा उपास पारायणे राखीला दरवंटन केलं भोगोटा आम्हासाठी, तुला दूध प्यावं लागन बर. आता मला सांगा, ह्या पहिले 1-2 पिढ्या गेल्या, दामाजी पंताची बी पिढी चालली, तर त्यांच्याकडून देवानं दूध पेलं का हो? देवानं दूध पेलं नाही, देवानं कधी नैवेद्य खाल्ला नाही. पण नामदेव महाराजांनी हट्ट केला, हट्ट, स्त्री हट्ट, बाल हट्ट, भक्ताचा हट्ट, देवाला पुरवावंच लागतो. विठाला 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 विठाला. हे कारण तुम्हाला सांगतो, तो पिंडच तसा बघा तुम्हाला सांगतो निर्माण झाला. पिंडाचं कार्य ब्रह्मांडापर्यंत गेलं.
जर त्या गोनाईनं पांडुरंगाची सेवा केली नसती, पांडुरंगाला जर आळवलं नसतं, पांडुरंगाला तुम्हाला सांगतो निर्गुण समाधीतून सगुण रूपात जर आणलं नसतं, तर नामदेव महाराज एवढे भाविक आणि एवढ्यामध्ये शुद्ध, बघा तुम्हाला सांगतो, शुद्ध बीजा पेटी फळे रसाळ गोमटी हे प्राप्त नसते. याचं कारण स्त्रीय तुम्हाला सांगतो त्या गोनाईला द्यावं लागल आणि त्या दामाजी पंताला द्यावं. एवढ्या गरिबीत, एवढ्या दुःखाच्या वेळेला त्या भगवंताला विसरले नाही. एका ठिकाणी असं सांगितलं, स्वरूपी विसर म्हणून संसार आणि दुःखाचा सागर भवदुःख. जो महाराज स्वरूपाला विसरला त्याला संसार आहे. जो माणूस व्यक्ती स्वरूपाला विसरला नाही त्याला संसार नाही. म्हणून सांगितलं स्वरूपी विसर म्हणून संसार, दुःखाचा सागर. मग तो संसार व्याप लागला की त्याच्या पाठीमाग दुःखाचा सागर भवदुःख. सुख नाही. ज्या सुखाकारणे देव वेडा झाला आणि वैकुंठ सोडून भक्त सदनी राहिला. कुठं आला देव? त्या गोनाईच्या कुशीमध्ये आला. त्या देवाईच्या गोनाईच्या पोटाला नामदेव महाराज आणि भगवान परमात्मा वेगळा नाही. नाण्याच्या दोन बाजू आहे. नाण्याच्या एक नाणं त्या दोन बाजू आहे. त्या दोन बाजू म्हणजे एक बाजू नामदेव महाराज आहे आणि एक बाजू भगवान परमात्मा आहे. विठाला 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 विठाला. कारण साखर आणि गोडी वेगळी नाही. ऐका महाराज, साखर आणि गोडी वेगळी नाही. गोडी आणि साखर एक आहे. फूल आणि सुगंध एकच आहे. फूल आणि सुगंध वेगळा नाही. दूध आहे, दुधामध्ये तूप आहे. दिसतं का नाही? एका शेतकऱ्यानं दूध काढलं, वट्यावर बाटली आणून ठेवली. दुसरा शेतकरी पाहायला लागला, का हो याच्यामध्ये तूप शोधायला लागला, याच्यामध्ये तूप नाही. त्याला काय करावं लागेल? मंथोनी नवनीता तैशे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. तशा पद्धतीनं नामदेव महाराजांना सारखं देवाचं वेड लागलं. नामदेव महाराज त्या देवाच्या चिंतनामध्ये तुम्हाला सांगतो रात्रंदिवस मग्न झाले. आणि मग्न झाल्याच्या नंतर नामदेव महाराजांना बघा त्या गोनाईला त्रास व्हायला लागला. दामाजी पंताला त्रास व्हायला लागला. गोनाई काय म्हणते, भगवान पांडुरंगा काय वेड लागलं रे तो माझ्या लेकराला. त्याला संसार सुसन, त्याला धंदा सुसन, करिता संसाराचा धंदा. आणि आठवी ती त्या गोविंदा रात्रंदिवस त्याला देवाचं वेड लागलं. देवाचं वेड लागलं. म्हणून एवढ्यामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. ज्या सुखा कारणे देव वेडा झाला. जो भगवान परमात्मा तुम्हाला सांगतो वैकुंठाहून पंढरपूरला बघा त्या मूर्तीच्या रूपात आला. आणि मूर्तीच्या रूपातून तुम्हाला सांगतो सगुण रूपामध्ये त्या विठ्ठल पंताच्या गोनाईला बघा तुम्हाला सांगतो त्या दामाजी पंताच्या गोनाईला साक्षात भगवंतानं दर्शन. परमात्मा चराचरामध्ये भरून उरलेला आहे. असं नाही की देव कुठं नाही. सर्वा घटी राम देहादेही एक. सूर्य प्रकाशक सहस्रश्मी तो चराचरामध्ये भरून उरलेला आहे. शेंगदाणा आहे, शेंगदाण्यामध्ये तेल आहे का नाही? आहे. तीळ आहे, तीळ केवढा घे, किती बारीक आहे तीळ, त्या तिळामध्ये सुद्धा तेल आहे. तेलात तीळ का तिळात तेल? तिळात आणि तेलात भेद नाही. तेलात तीळ आहे आणि तिळात तेल आहे. साखरात गोडी आहे, गोडीत साखर आहे. दुधामध्ये तूप आहे. तशा प्रकारचा तो चराचरामध्ये भरून उरलेला आहे. देवा अशा प्रकारचं तुम्हाला सांगतो त्या भगवंताला पाहिल्याच्या नंतर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. अशा पद्धतीचं त्या भगवंताचं चिंतन झाल्याच्या नंतर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. मग देवा अशा प्रकारचा तो भगवंत आपल्या समोर उभा राहिला. आपल्या डोळ्यानं काय पाव? काय सांगितलं एका ठिकाणी? डोळे तुम्ही घ्या रे सुख माझ्या विठोबाचे मुख.
काय पाहू डोळ्यानं. अजामिल नावाचा ब्राह्मण होता. ब्राह्मणाच्या कुळामध्ये जन्माला आला. आई वडिलाला चातुर्मास होता. फुलं आणायला चालला. एका जार कर्म गल्लीतून चालला. जात असताना एक जार कर्म करताना एक जोडपं पाहिलं आणि त्याच्या डोक्यामध्ये कचरं पडलं आणि हातातली पिशवी घेतली फेकून दिली. एका वेशेच्या नादी लागला. कशाचं कारण आहे? डोळ्याचं. डोळे चांगलं बी काम करायला लावते आणि वाईट बी काम करायला लावते. आपल्या डोळ्यानं काय करावं, काय पाहावं, आपल्या डोळ्यांनी काय करू नये. अजामिल होता पापराशी, नामे गेला वैकुंठाशी. अजामिल नावाचा ब्राह्मण एका वेशेच्या नादी लागला. 8 लेकरं झाले. 8व्या लेकराच्या टायमाला 8व्या लेकराचं नाव नारायण ठेवलं. मरायच्या टायमाला त्या भगवंताची आठवण आली. नारायण म्हटल्याबरोबर विष्णूचे दूत आले त्याला घेऊन गेले. बरीच मंडळी म्हणती महाराज सोपं आहे, आयुष्यभर पाप करायचं, मरायच्या टायमाला फक्त नारायण म्हणायचं. पण मरायच्या आधी 8 दिवसानं ते वाचा बंद करतो. इतका येडा नाही. अजामिल नावाच्या ब्राह्मणाचं काहीतरी पूर्वीचं पुण्य होतं म्हणून अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरी त्या संभाळी अंतर्बाई. अंतिम क्षणाच्या टायमाला देवाचं नाव येणं त्याच्यासाठी आयुष्यभर अभ्यास करावा लागतो. आणि म्हणून अशा प्रकारचं हे ध्येय आपल्या समोर मांडण्याकरता तुम्हाला सांगतो काय करावं लागेल. मग जगद्गुरु तुकाराम महाराज काय सांगतात अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये? आता दृष्टी पुढे ऐसाची तुराये, आता दृष्टी पुढे ऐसाची तुराये, आता दृष्टी पुढे ऐसाची तुराये, आता दृष्टी पुढे ऐसाची तुराये. जो मी तुझ पाहे पांडुरंगा, जो मी तुझ पाहे पांडुरंगा, आता दृष्टी पुढे ऐसाचे तुराये, आता दृष्टी पुढे ऐसाचे तुराये, आता दृष्टी पुढे ऐसाचे तुराये, आता दृष्टी पुढे ऐसाचे तुराये. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये जगदवंदे जगद्गुरु तुकोबाराया सांगतात, देव मला काही नको, मला काहीच नको. नको द्रव्य दारा, नको येर झरा, नको मानसी ज्ञान गर्भे फुगारा. मला काहीच नको. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, जो मी तुझ पाहे पांडुरंग. बस माझ्या समोर तू देव आपला झाला पाहिजे. देवानं आपल्याकडे पाहिलं पाहिजे. देवानं कधी आपल्याकडे पाहिलं की आपली सरकाळाची गाडी चालती बघा. आणि देव कधी आपल्यावर खोपला तर मग सगळ्या पालत्या घागरीवर पाणी आहे. किती प्रयत्न करा, काहीच होत नाही, काहीच उपयोग नाही. म्हणून देवानं आपलं. ज्यावेळेस महाभारताचं महायुद्ध, युद्धाची तयारी आली आणि त्यावेळेस दुर्योधन बी सुद्धा भगवंताकडे निमंत्रण द्यायला आला ना अर्जुन सुद्धा आला. दोघं आल्याच्या नंतर बघा तुम्हाला सांगतो, अर्जुन भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी पायाजवळ बसला आणि दुर्योधन असल्याच्या नंतर उशाला बसला. उशाला बसल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो भगवंत परमात्मा झोपेतून उठले आणि उठल्याबरोबर कुणीकडे तोंड होईल? माणसाकडे, पायाकडे तोंड होईल. की मग कृतुम अर्जुना कुणीकडे आला? सांगितलं देवा मी निमंत्रण द्यायला आलो. मग पाठीमागं पाहिलं तर दुर्योधन दिसला. सुयोधना तू कधी आला? मी बी केव्हाच आलो. बरं ठीक आहे, 56 कोटी यादव एका पार्टीकडून येतील आणि मी एकटा एका पार्टीकडून येईल. मी हातात शस्त्र घेणार नाही. मी 4 गोष्टी युक्तीच्या फक्त सांगत. दुर्योधनाने सांगितले खायचं खदगं कशाला, याला जाऊ द्या घरी. 56 कोटी यादवच चांगले. अर्जुनानं सांगितलं देवा तू काही कर,
फक्त तू माझ्या पार्टीकडून ये. कोणाचा विजय झाला हो? द्वारकेचा राणा पांडवा घरी. देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी. अशा प्रकारचं तुम्हाला सांगतो, ज्याचा देव झाला, ज्यानं देव केला. आता नामदेव महाराजाच्या जयंतीचा कार्यक्रम आहे. या ठिकाणी कोणी गायनाचा कार्यक्रम केला असेल, कोणी भजनाचा केला असेल, कोणी पूजाचा केला असेल, कोणी प्रसादाचा केला असेल. अनेक प्रकारच्या भक्तांनी बघा सेवा या ठिकाणी केली. त्याचा मेवा मिळाल्याशिवाय राहत नाही, निश्चित मिळतो. मग नामदेव महाराज स्वतः तुम्हाला सांगतो, देवाला दूध पाजलं, देवाला जीव घातलं. दूध पियो मेरे गोविंद लाला, दूध पियो मेरे मदन गोपाला, दूध पियो. पचन की मूरत दूध नहीं पीवत, दूध पिलायो नामा जाने. दूध पियो मेरे गोविंद लाला, दूध पियो मेरे मदन गोपाला, दूध पियो. आणि अशा प्रकारचं बघा, त्या पांडुरंगाच्या सेवेची लालूच लागली, लालूच. आणि लालूच लागल्यामुळं अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये नाचावले मन लागणीचे गोडी, नाचावले मन लागणीचे गोडी, नाचावले नाचवले मन लागणीचे गोडे ते जीवन जोडे ऐसे झाले. नाचवले मन लागणीचे गोडे ते जीवन सोडे. आता दृष्टी कोडे ऐसाचे तुराय, आता दृष्टी कोडे ऐसाचे तुराय, आता दृष्टी पुढे ऐसाचे तुराय, आता दृष्टी कोडे ऐसाचे तुराय. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, लालचावले मन लागले शे गोडी. देवा, मन लालचावलं. आता तुझ्यापासून माझ्या पुढे जर एखादा द्रव्याचा हंडा ठेवला, एखादी संपत्ती जर ठेवली, तर मला नको. संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा. आवडे मनाशी जावे पंढरीशी, काही एकादशी आषाढी. तुकाराम महाराज गेले आषाढी. गेल्याबरोबर पांडुरंग परमात्म्याने सांगितलं, तुकाराम महाराज, भेटी लागी पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ बेता. देवा, काय तुझ्या भेटीसाठी मला तळमळ लागली. पण देवानं सांगितलं, तुकाराम महाराज, काय हे तुमचं वाक्य उलट आहे. तुमच्याने बरा दिसत. दुकान असावी, दुकानात गिराईकच नसावं. दुकानला काय किंमत आहे का महाराज? लेंडे महाराज, तुम्ही व्यासपीठ चालक आहे, सुंदर प्रकारचं व्यासपीठ करताना ऐकायलाच कोणी, काय उपयोग आहे? मग मला सांगत, असं कीर्तन किती चांगलं करता आलं, गायकच जर नसतील, वादकच नसतील, हे सगळंच नसतं, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिवब्रह्म सावडीने, काय ते कीर्तन करायला उकळून पेणार का तुम्ही? तसंच सांगितलं की बाबा, एवढ्यामध्ये तुकाराम महाराज, तुमच्यामुळं माझं वैभव वाढलं. जगद्गुरु तुकाराम महाराज जन्माला नसते आले ना, आणि नामदेव महाराज हे संत जन्माला जर आले नसते ना, तर देवच कळालं नसतं. देवाला कोणी देवच म्हणलं नसतं, आईला कोणी आई आई म्हणलं नसतं, बापाला कोणी बाप म्हणलं नसतं. माऊली जन्माला नसते आली, माऊलीनं ज्ञानेश्वरी लिहिली नसती ना, तर तुम्हाला सांगतो, आईला सुद्धा मानलं नसतं, बापाला सुद्धा मानलं नसतं. आज पहा तुम्ही, कुत्र कुत्र्याचं खून करत नाही, मांजर मांजरीचा खून करत नाही, बैल बैलाचा खून करत नाही, पण माणसं माणसाचा काटा काढायला लागले. कितना बदल गया इंसान, किती बदललाय, किती बदलला माणूस. त्याला माणूस कसं म्हणावं, माणसाची उपमा काय आहे? साने गुरुजीने आपल्याला सांगितलं, खरा तो एकची धर्म जगाला,
प्रेम अर्पावे. खरा एकच धर्म आहे जगाला प्रेम द्यायचं. प्रेम म्हणजे ईश्वर आहे महाराज. प्रेम म्हणजे तुमच्या माझ्यामध्ये प्रेम पाहिजे. एक महाराज दुसऱ्या महाराजला दिसलं की काय उपयोग, काहीच फायदा नाही. त्याच्या प्रारब्धानं तो खातो आणि याच्या प्रारब्धानं खातो. किती का तुम्ही प्रारब्धाला प्रारब्ध घसाडा येणार नाही. आम्ही दैवाचे दास या विठुरायाचे. मग एवढ्यामध्ये अशा प्रकारचं बघा, एक दिवस तुम्हाला सांगतो गोरोबा काकाला, एवढ्यामध्ये तुम्हाला सांगतो आमच्या गोरोबा काकाने विचारलं, थापटी हातामध्ये घेतली आणि चौकशी करायला विचार केला की कोण गुरु केला. एवढ्यामध्ये फिरत 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 नामदेव महाराजांकडे आले. नामदेव महाराज पळायला लागल्याच्या नंतर कच्च आहे रे. एवढ्यामध्ये बघा तुम्हाला सांगतो नामदेव महाराज सांगायला लागले, देवा तू माझ्या बरोबर बोलतो, माझ्या बरोबर दूध पितो, माझ्या बरोबर जेवतो, माझ्या सानिध्यामध्ये राहतो, निर्गुण रूपातून सगुण रूपात आला, मला भेट दिली, आणि एवढं असून मला आता एवढ्यामध्ये गुरु करायची काय गरज आहे? काय सांगितलं पांडुरंगानं? लेंडे महाराज प्रत्यक्ष येऊन या. देव जरी सांगितला गुरु भाव तरी तो गुरु बिन तरेना. ज्ञानदेव म्हणे तरलो नाता उद्धरिलो गुरु कृपे. गुरु शिवाय मार्ग नाही. गुरु बिन कोण बताय ज्ञान. बडा बिकट आहे यमघाट. मग एवढ्यामध्ये तुम्हाला सांगतो औंढ्या नागनाथाला पाठवलं. माझं जे इष्ट दैवत आहे, माझं जे गुरुकुल आहे, मानूर नागनाथ आहे. आणि नामदेव महाराजांचं गुरुकुल हे सुद्धा औंढे नागनाथ आहे. असा काहीतरी संबंध आहे म्हणून ते नामदेव महाराजांना सेवेची संधी मला दिली. बाकीची मंडळी तुम्ही निमित्त आहे, पण देणारा मात्र ईश्वरच आहे. आणि त्या नामदेव महाराजांच्या औंढे नागनाथाच्या चरित्राचं जर चिंतन केलं ना तर खूप खूप गोड त्या ठिकाणी प्रसंग आहे. अशा प्रकारचं तुम्हाला सांगतो नामदेव महाराजाला सांगितलं तुम्ही आता काय करा, औंढे नागनाथाला जा. औंढे नागनाथाला एक खेचर स्वामी होते. महादेवाच्या पिंडीवर पाय देऊन झोपलेले होते. नामदेव महाराज गेले, पाहिलं, चांगला गुरु पाठवला म्हणे मला गुरु करायला. जय जय गुरु महाराज, गुरु याला बराशीत नेऊन मी नाही. एवढ्यामध्ये सांगितलं, ओ बाबा तुमचे पाय त्या महादेवाच्या पिंडीवर आहे, हे पाय उचलून बाजूला ठेवा. अरे बाबा मी खूप थकलो रे. तू काय कर, माझे पाय उचलून बाजूला ठेव. जिथं जिथं बघा तुम्हाला सांगतो पाय उचलून बाजूला ठेवले, त्या खेचर स्वामीच्या पायाखालून पिंड निर्माण होईल. कुठं आहे पिंड? महादेवाची पिंड कुठं आहे? स्वर्ग जयाची साळुंका, समुद्र पाळी पिंडे देखा, शेषासारी का बैसका, जो आधार ती लोका लिंग देखिले. आमच्या ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं, मी ते लिंग पाहिलं. ही पृथ्वी माता आहे नाही सगळी, ही पृथ्वी माता लिंगाचा आकार आहे. आणि स्वर्ग आहे ना, स्वर्ग, त्या स्वर्गापर्यंत माझ्या महादेवाची साळुंका आहे. माझ्या दैवताचं नाव काय आहे? सिद्धेश्वर आहे. दैवताचे नाव आळंदी हे गाव, पुण्यभूमी ठाव. दैवताचे नाव सिद्धेश्वर. माझ्या दैवताचं नाव सिद्धेश्वर आहे. माझा आराध्य दैवत ते सिद्धेश्वर आहे. एका ठिकाणी सांगितलं, सिद्ध योगी वितरागी गुरु मार्गी वर्तत. सिद्ध भरपूर आहे. किती सिद्ध आहे महाराज? 84 सिद्धाचा सिद्ध बेटी सांगा जाऊ मेळा. कौस्तुभ 16 काय 84 सिद्ध आहे. मग त्याच्यामध्ये तुमचे पलसिद्ध आहे, त्याच्यामध्ये नागनाथ सिद्ध आहे, अनेक प्रकारचे सिद्ध आहे. सिद्ध योगी वितरागी गुरु मार्गी वर्तात. हे जेवढे 84 सिद्ध आहे ना, हे 84 सिद्ध या गुरुच्याच मार्गाने गेले. आज आम्हाला 2-5 अभंग यायला लागले. आम्ही 2-5 अभंगावर चिंतन करायला लागलो. आणि आज आम्ही विचारू लागलो. प्रत्येक ठिकाणी मी कार्यक्रमाला जातो. एकादशीच्या दिवशी हरिकीर्तन असतं, शिवरात्रीच्या दिवशी माझं शिवकीर्तन असतं. बरीच मंडळी मला विचारते, महाराज तुम्ही कोणत्या संप्रदायाचे आहे? मला तेच तर कळलं म्हणून ताकाच्या वगैरेसारखं बोंबलत फिरू राहिलो कोठाळे महाराज. मला हेच कळलं मी कोण आहे. कोठील मी कोण कळलेच नाही, सांगा माझी खून विश्वनाथ. मी कुठून आलो, कशासाठी आलो, मला काय प्राप्त करायचंय तुम्ही सांगा, ते तुम्ही सांगा. आणि अशा पद्धतीचं तुम्हाला सांगतो, लालचावले मन
लागलीशे घोडी. मला हे मन लालचावून गेलं आणि मग त्या खेचरकडे सांगितले. त्या पाठवल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी नामदेव महाराजांनी कीर्तन केलं. नामदेव महाराज ते भट त्या ठिकाणचे भट आले. त्यांनी सांगितलं ए इथं कटकट करू नको. काही काही लोकांना टाळ वाजवते का कुठं ती हेवी नाही माहीत महाराज. काही काही जाती अशा आहे चालले का टाळ कुटायला. टाळ कुठवते का वाजवते ते जातीला माहित नाही. एक जात वेगळीच आहे. एक जात वेगळीच आहे. घोबडीची वटवा घोडीची मिटिंग झाली. त्याने सांगितलं जगामध्ये सूर्यच सूर्य नाही का पाहिला नाही महाराज. सूर्याच्या प्रकाशे वर्तती सकळन दिवा भीत बीड धरून आहे. सूर्य पाहिलाच नाही. तसं काही काही घोबड्याच्या वटवा घोडीची जातीचे लोक म्हणते देवच नाही जगात. देवाशिवाय पानं चालत नाही बाबा. शेवट देवाकडे जावं लागतं. देवा पांडुरंगा तू छे रे बाबा. आणि आपण तुम्हाला सांगतो संसार करावा नेटका. त्याच्यामध्ये असावा परमार्थाचा चुटका. आणि तो दिसू नये कुठं फाटका. अवघाची संसार सुखाचा खरी ना आनंदी भरी ना तेही लोक. अशा पद्धतीचा संसार करावा नेटका. त्याच्यामध्ये असावा परमार्थाचा चुटका. तो दिसू नये कुठं फाटका. 7-8 दिवस आपला हे मोबाईल आहे हेड. हे हेड म्हणजे मोबाईल आहे आणि चार्जर म्हणजे संत आहे. आज समजा तुम्हाला एक सर्वसाधारण सेवा प्राप्त झाली. पण उद्याच्या कीर्तनात आमचे लेंडे महाराजांचं प्रबोधन होईल. सुंदर प्रकारचं मी भाग्यशाली नाही. मला ऐकायला मिळणार नाही पण तुम्हाला ऐकायला मिळेल. अशा प्रकारचे आता उद्यापासून अनेक प्रकारचे संत महंत येतील. नामदेव महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं सुश्राव्य सेवा आपल्याला ऐकायला मिळेल. कृष्णा हालकारे कृष्णा डोलकारे आमच्या खोना खाण्या सुरू झाल्या. पण घड्याळीकडे माझं लक्ष आहे. घड्याळीच्या बाजूला मी जात नाही. कारण मी 1-2 जागेवर कीर्तनाला गेलो. मंडळी रमून गेली. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ मस्त रमून गेले. मला बी वाटलं चांगली माईक सिस्टीम आहे बोलायला मिळू राहिलं. मी बी कीर्तन सुरू केलं. 11 वाजले 11:30 वाजले 11:45 वाजले. एक जणांनी एक टिकूर हातात घेतलं 2 दगड घेतली. यायला लागलं माझ्याकडे यायला लागलं. मी जरा पतली झाली थोडी. मी आपल्याकडेच येऊ राहिलं. तुम्ही चाल द्या मी महाराज. तुम्हाला तारीख कोण देईल त्याला पाहू राहिलं. कळलं का तुमच्या लक्षात. कारण स्वभावने आप्पा इथं उभं राहावं लागतं. रोज उभं राहावं लागतं. याची मर्यादा सांभाळणं महत्वाचे आहे. म्हणून काळ वेळ नाही उच्चारिता पाहिजे दोन्ही पक्ष पाहिजे उद्धरती. काळाचा वेळेचा कीर्तनकारांना भान ठेवलं पाहिजे. सर्वांनी बी बघा आपलं भान ठेवलं पाहिजे. आणि अशा प्रकारचं संयोजक मंडळीने या ठिकाणी मला सेवा दिली. त्या सेवेबद्दल शतशः धन्यवाद. आणि अशाच प्रकारची मला सेवा मिळत राहो अशा प्रकारची अपेक्षा करतो. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात काय म्हणतात ते बोला. होय तुका म्हणे आम्ही हे मागावी लढीवाळे. तुका म्हणे दृष्टी पुढे आईसाची तुरा आता दृष्टी पुढे आईसाची तुरा
दृष्टी पुढे ऐसा चेतुरा है आता दृष्टी पुढे ऐसा चेतुरा है जो मी तुझा पाहे पांडुरंगा पांडुरंगा हे पांडुरंगा हे पांडुरंगा 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 हे जो मी तुझा पाहे पांडुरंगा जो मी तुझा पाहे पांडुरंगा आता दृष्टी पुढे ऐसा चेतुरा है आता दृष्टी पुढे ऐसा चेतुरा आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा विठोबा रखुमाई हो जय जय विठोबा जय जय विठोबा रखुमाई 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 कुंडलिका वरदावरी विठ्ठल हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय संत शिरोमणी नामदेव महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय विठोबा रखुमाई तुका म्हणे मी माघावी लढीवाळे पूर्वावी आळी मायबापे आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे जो मी तुझा पाहे पांडुरंगा. अशा प्रकारचं सुंदर प्रकारचं बघा या ठिकाणी सुश्राव्य सेवा चालू आहे. या सेवेची संधी प्राप्त झाली आणि ती प्राप्त होण्याच्या माऊलीच्या कृपेने बघा तुम्हाला सांगते सगळं सानिध्य या ठिकाणी प्राप्त व्हावं. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालाशी कळस. ज्ञानेश्वर माऊलीने या संप्रदायाचा पाया रचला आणि त्याचा कळस जगद्गुरु तुकाराम महाराज झाले. अशा प्रकारचे नामदेव महाराजांचा हा उपक्रम तुमच्या संभाजीनगरच्या मंडळीने प्राप्त केला. तो सुयशस्वी व्हावा. 2 तपस्फूर्ती होऊन 4 वर्ष तुमचे पूर्ण वर्ती झाले. अजून 8व्या वर्षाला 8 वर्षांनी 3 तपस्फूर्ती तुमच्या पूर्ण होतील. सतत बघा तुम्हाला सांगतो सत्कर्म करत चालावं आणि माऊलीच्या कृपेने हे सगळं होतं. म्हणून आपण एकदा माऊलीचं भजन करू. ज्ञानेश्वर माऊली राज माऊली माऊली ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर तुका म्हणे आम्ही माघावी लढीवाळे परवावी आळे माय बापे आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा.
अशा पद्धतीनं मला या ठिकाणी बोलावलं. जशा पद्धतीनं मला अभंग सोडवता येईल ते प्रयत्न केले. या अभंगाचा भावार्थच असा असेल मी सांगू शकत नाही. कारण एका शब्दाच्या टोकावर अनेक प्रकारचा उच्चार करून बघा, तुम्हाला सांगतो ते शब्दावर तुम्हाला सांगतो रचना करता येते. बरीच विद्वान मंडळी अशी आहे की एका श्लोकाच्या श्लोकावर आयुष्यभर चिंतन करून ते पूर्ण होत नाही. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं, मज पामर आहे काय थोरपणा पायीची वाहन पायी बरी. 2-5 अभंग आले, गाता आलं, कुठल्या प्रकारचं चिंतन करता आलं म्हणजे तुम्हाला सांगतो तो विद्वान झाला नाही. सतत सतत आपण त्या संताच्या सानिध्यात राहावं आणि अशाच प्रकारचं झालेली ही सेवा अनंत कोटी ब्रह्मांड नायक त्या परमात्म्याच्या चरणी, सद्गुरु माऊलीच्या चरणी समर्पित करून, तुमच्या संताच्या चरणी समर्पित करून नमस्कार माझा श्रोतेला न थोरा नारी आणि नरा सर्वयाती सांडून याळस लाजाभिमान करावी भजन प्रेमानंदी. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय. हा बोलिले पुरी वेडे वाकुडे उत्तर करा क्षमा महाराज तुम्ही. हो नाही उच्चारिला